व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुंदर अशी नऊवारी दिसते तुम्हाला. मी नऊवाऱ्या खूप शिवते हे तुम्हालाही माहिती आहे, व्हिडिओमधून दिसतात. एकतर मी ऑनलाईन काम करते, त्यानंतर ज्यांच्या शॉपशी माझं म्हणजे कॉन्टॅक्ट आहे त्यांच्या साड्या शिवते. त्यामुळे कस्टमरचे रिप्लाय माझ्या व्हिडिओमध्ये खूप कमी येतात. म्हणजे डायरेक्ट माझ्याकडे येणारे नऊवारी शिवण्यासाठी संख्या बरीचशी कमी आहे. पण त्यांच्या साड्या शिवून दिल्यानंतर त्यांना साड्या छान बसतात. इवन त्या फोटो ते पाठवतात, पण सोशल मीडियावरती टाकायला म्हणजे नकार असतो त्यांचा. मी ही जबरदस्ती करत नाही. एकतर मी विचारायला जात नाही, मला ती धाकधूक असते. मी कुठे यूट्यूबवर टाकते म्हणून माझे कस्टमर माझ्यापासून लांब जातील का ही भीती असते. पण काही कस्टमर असतात की त्यांना विचारलं की नाही चालतं आम्हाला, तुम्ही टाका. तर त्यातलीच माझी ही आजची कस्टमर आहे, खास आहे. कोण आहे ते पहा. आणि इतकी सुंदर साडी तिला कसं दिसते आणि त्या साडी शिवल्याबद्दल तिचा काय रिप्लाय आहे ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. बऱ्याचदा मला वाटतं, इच्छा असते की त्यांचं जे साडी शिवण्यानंतर मत असतं ना ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, पण खूप कमी पोचतं. कारण कधीतरच एकतर घाई असते, कोणाची इच्छा असली तर. मला घाई असलं तर त्यांचा तो बोललेला जो क्षण असतो तो मला म्हणजे कॅप्चर करता येत नाही. ही साडी घ्यायला आले ॲक्च्युली माझ्या छोट्या मुलीची. माझी छोटी मुलगी आणि हिचा मुलगा एका वर्गात आहे आणि ही मला ओळखत नाही. त्या कोणासोबत आलीस तू त्या दिवशी? जान्हवी. हां. आणि इथं घरापर्यंत आल्यावर बोलते मी ह्यांच्या घरी आले. मला वाटतं साधनाच्या मुलीची बिट्टूचा होता ना डान्स, तेव्हा साडी घ्यायला आले. एक ह्या बाजूने तिकडं उजेडत. हां, बिट्टूच्या म्हणजे साधनाची मुलीचा नऊवारी शिवली होती तेव्हा हे केली होती. कशी वाटते साडी? खूप छान वाटते. हां का शिवले अगदी. तिने चेक केलं म्हणजे वेअर करून पाहिलं, पण तेव्हा मी काय शूट घेतलं नाही. एक जणांना आवडत नाही म्हणजे थोडंसं सांग बे त्याबद्दल. म्हणजे कधी दिलं तू? मला वाटतं गेल्या आठवड्यात दिलेला. हां, तर काय छान शिवले. नक्की? खूप छान. हां. आणि शेप वगैरे पूर्ण छान आला, जसं म्हणजे पाहिजे होता तसा. मग फोटो पाठव तू. लग्नामध्ये काय होतंय माझं नेमकं, साड्या जातात, बरेच जण व्हिडिओमध्ये येत नाही, त्यामुळे फीडबॅकच येत नाही माझ्या व्हिडिओमध्ये कोणाचा. कारण मी बोलते, मी दाखवते ते तेवढंच असतं. पण ते फीडबॅक आलं किंवा फोटो आले कोणाकोणाला सोशल मीडियावरती नको हे असतं ना, त्याच्यामुळे. आणि साडी खूप छान आहे. आणि साडी किती जुनी आहे? तिच्या आजी सासूची. किती वर्ष झालं तरी साडीला? 85 वर्षाच्या होत्या त्या. म्हणजे साडीला किती वर्ष झाली? आता त्या जो पहिली शिव जयंती होती तेव्हा इकडे आलेल्या ना त्या. तरी अंदाजे 10-12 वर्ष झाला. 10 वर्ष. आता त्या आहेत आता. ओके. म्हणजे ही साडी ॲक्च्युली खूप जुनी आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवले, पण क्वालिटी बघा. असं कितीदा नेसली असेल तू हे? 2दा. पण काहीही वाटत नाही. म्हणजे फक्त थोडंसं गोळा झाली होती ते तेवढंच. मी तर नवीनच घेणार होती. इस्त्री केली? इस्त्री पण नाही, मी केली थोडीशी वरती. ते जिथं घातली नेसली होती ना तिथं गोळा झाली होती ती. तर पण नाही, खरंच सांगते असं म्हणजे आहेत आता पण तेव्हाचं मला वाटतं कमीत कमी 10 वर्ष 12 वर्ष झालं. अगं शिवजयंती म्हणजे पहिली खूप वर्ष झाला. आमची पहिलीच होती 3 and 4. हा कितवीला होता आहे लक्षात? होता तो तर बैलगाडीत बसलेला. हां, म्हणजे मला वाटतं 10-12 वर्षाखालची. आणि त्यांनी घेतली कधी म्हणजे 15 वर्षाखालची साडी जशाच तशी आहे. काहीही फरक पडलेला नाही आहे. त्यावेळेसची क्वालिटी. आता पैसे घातले तरी तसं दिसायला सेम दिसतात, पण ते सूत आणि ते हे नसतं, सगळं महाग झालं. आता ह्याच्यावरती ब्लाऊज नाही आहे, तर ह्याचे काठ मी कदाचित काढून ठेवले. तुला नाही कुठं भेटलं तर मी सोमवारी जाणार आहे. त्याच्या आधी मला दे अगर शिवायचं असेल तर. काठ बहुतेक काढून ठेवलेत. अगर नाहीच परफेक्ट वाटलं तर असा पीस घेऊन ये, मग काठ लावून आपण शिवून घेऊया. खरंच साडी खूप जुनी असली तरी पण एक आठवण राहते. लगेच घेऊ शकतो. हां, नाही पण मी स्वतःही व्हिडिओमध्ये सांगत असते, तुमच्याकडच्या ज्या जुन्या साड्या असतात ना मुलींना शिवण्यासाठी. साधनाने पण तेच केलं होतं. साधनाला म्हणले होते मी की नको नवीन आणू, तुझ्याकडची आण. म्हणजे लहान असतील. ही साडी बसली बघ सहावारीमध्ये. म्हणजे ती 8-9 वर्षाच्या मुलीपर्यंतची बसते. त्याच्यानंतरचं हे होत नाही. पण जुन्या साड्या वापरण्यात येतात. ड्रेसेस पण खूप छान बनतात. आता अलीकडे माझ्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन सगळे पाठवतात ना साड्या, मी चेक करते आधी. ही तू जुनी आहे म्हणल्यावर मी आधी पाहिले कुठं फसकले का. पैसे भेटतात म्हणून असेच डोळे झाकून नाही हे करत, पण चेक केले तर साडी खूप छान आहे. आणि त्याला शाईन खूप आहे. ॲक्च्युली कॉटन सिल्कची आहे. आणि त्यावेळेस मला वाटतं ब्लाउज नसायचे. थँक्यू. हां, कारण दुसऱ्याच्या सांगण्यावरून ती आली. मला भलं ओळखत होती. म्हणजे असे समोरासमोर नाही भेट झाली. नाही, ती जॉब करते. ह्या कोण आहेत? मी पाहिलेलं आहे.
कांबळे, अश्विनी कांबळे. ओके, इथं ट्रान्सफर. आम्ही इथंच बाजूला राहते. आणि ही ना मैत्रिणीला घेऊन आले. साडी कशी झाली म्हणजे त्या म्हणाल्या की मिरर घे बघ म्हणून, मिरर मध्ये बघ. मी मिररला घेऊन आले. मिररला घेऊन आले. कसं वाटलं? नाही ते सांगत होते. आणि ऍक्च्युली मी खरंच सांगते, कसं वाटलं? नाही, मला खूप छान वाटली. त्याचं ते बसलेलं ना ते साईड, हा. आणि ते मी पण स्वतः म्हणजे बघितल्यावर मला असं वाटलेलं नाही, खूप परफेक्ट शिवली एकदम. जसं दिसतंय लुक तसं नाही. भारी एकदम याचं. कारण नऊवारीचं जे असते ना काष्टा घालतो आपण हा तसं तर खूप नाही वाटलेलं ते एकदम. ते म्हणजे खूप लक्ष देऊन करते ह्याच्यात. हे झालंय एवढ्या नऊवारी येतात कारण तेच आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं, कोणी दुसऱ्यांनी सांगितलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आलो नाही परफेक्ट झालं, तो चेहऱ्यावरून कळतं. म्हणजे हां ठीक आहे, बरी झाली, चांगली झाली, समोर बोलतात. पण मला बऱ्याचदा वाटतं जेव्हा टेलरांकडे जातो ना, जे आहे ते फीडबॅक द्यायचं, म्हणजे त्यांच्यात ती सुधारणा होते. ॲक्च्युली चुकलं नाही पाहिजे एवढं अगर आपण महागाचं. एक मी मस्तानी शिवले, हां मधू मध्ये शिवले, हां नाही पिंक कलरची, पण मला ती नाही. आता म्हटलं नाही, काहीतरी दुसरं करू. हां. मग हिचे पप्पा म्हणे नाही, आजीची आहे ना ती शिवून घे. मी मैत्रीण म्हणजे असून सुद्धा कसं होतंय, सांगणं जमत नाही मला तोंडाने. मी शिवते कारण काय, सगळ्यांना परफेक्ट जमलं पाहिजे, आवडलं पाहिजे. जमतं असं नाही. हां ते पण आहे. मग आणि सगळ्यांनाच फिटिंग येईल ह्याची खात्री नाही. पण तुझे, जान्हवीचे आणि ह्यांचे पण धन्यवाद, कारण जे आहे ते समोर सांगितले मला. नाहीतर असे आता बिघडण्याचं हे होत नाही. समोरासमोर घालून पण कसं वाटतंय काय नाही, आणि त्याच्यामध्ये पण काय असेल तुम्ही लगेच करून नाही नाही ते आहे. त्याशिवाय मी कुणालाच आता ट्रायल, ज्यांना विश्वास आहे त्यांचं हे. पण ब्लाऊज हे असेल ना, मी ट्रायल घेतल्याशिवाय देत नाही. आता हे नवरीचे पण आहेत, त्यांना म्हणले 10 मिनिट तर तुम्ही वेळ काढा, कारण एवढे पैसे घालतात. आता आरी वर्क म्हणजे 3,000, माझी शिलाई 1,000, 4,000. काही कमी जास्त झालं तर नाराज होतं ना, मग मूडच खराब जातो. भलं मेकअप आणि हा एक असं आहे ना की त्याचं लुक यायला पाहिजे. थँक्यू हां, खरंच मनापासून थँक्यू. मी त्यांना पाणी पण दिलेली नाही आहे. ते हा बोलल्यावर मी व्हिडिओ घेतला आणि चालू केला. नाही फीडबॅक येणं खूप गरजेचं. फोटो पाठव, शॉर्ट व्हिडिओ पाठव आणि साधनाला सांग, मी विचार. नाहीतर तिची साडी माझ्याकडेच. साधना पाठवायचं की नाही बसने, व्हिडिओमध्ये सांगते तिला, शिवून दिली असते मी. ॲक्च्युली साधना खूप बोलते. हां हां साधनाच्या भरपूर मी टाकली तेव्हाच ती बोलली आता साडी घ्यायलाच लागेल. मग आईची नाईट ऑफ होती तेव्हा सगळ्या गेल्या. हां नाही, बरेच जण मुंबई आपल्या बसने पाठवतात, मग मी शिवून परत पाठवते, असं करते. चालेल. ती बोलल्याप्रमाणे तिने व्हिडिओ पाठवला. हा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि साडी खरंच खूप सुंदर दिसते आणि ती खूप सुंदर मेकअप केलं आहे. साडीसुद्धा व्यवस्थित ती नीटनेटकी हे केली आणि ब्लाऊज तिने रेडीमेड घेतला. हा एक व्हिडिओ काढला होता. त्यानंतर तिला मी रिक्वेस्ट केल्यानंतर तिने हे व्हिडिओ पाठवला. तुम्ही पहा डान्स करतानाचा. बाकी तिघी चौघी ज्या तिच्या बहिणी त्यांनीही साडी शिवले. त्याच्यातली एक माझी मैत्रीणच आहे, पण ती आता इथं राहत नाही, तर तिची साडी मीच शिवली असते. पण साड्या ज्या कोणी म्हणजे त्या वेअर केले, सगळ्यांनी हेच केलेले आहेत, म्हणजे रेडी टू वेअरच आहेत. आणि शाही मस्तानीच जास्त आहे कारण त्याची फॅशन आहे. तुम्ही पाहू शकता ह्या साड्यामध्ये बिंदास्त आपण काम करू शकतो, डान्स करू शकतो, काही अडचण येत नाही. कारण नेसलेल्या साडीत कुठंतरी आपणाला सवय नसते, पिनअप केलेलं हे असतं. त्यामुळं रेडी टू वेअर साडी ही सगळ्यांना पसंतीची असते. तर खूप खूप धन्यवाद, कारण तिने इतके छान असे फोटो व्हिडिओ करून पाठवले, त्याही लग्नाच्या ह्याच्यामध्ये. बऱ्याचदा आपण कार्यक्रमात असतो, त्यामुळं आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ शूट करायला जमत नाही, आणि केलं तरी तुम्हाला माहिती आहे की कोणी पाठवत नाही. हे गाणं कुठलंही तुमच्या लक्षात येत असेल, कारण कॉपीराईट आहे, त्यामुळे हे मी गाणं टाकू शकत नाही. पण इतकी सुंदर तिला ती साडी दिसते टक केलेली. बाकीच्याही साड्या ज्या हे केलेत ना त्याही खूप सुंदर आहेत, कारण त्यांनी दादरला शिवून घेतलं आहे. म्हणजे मी जसं शिवते तसं दुसरेही शिवतात, किंवा बऱ्यापैकी माझ्यापेक्षाही चांगलं शिवतात. म्हणजे कुठल्याही दुसऱ्यांच्या ह्याच्याशी मी कधीही कंपॅरिझन करत नाही. मी किती छान शिवते, माझे कस्टमर किती खुश असतात ते मी पाहते. त्यानंतर हे काही फोटो पाठवले, तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली अजून तिचे फोटो आहे, तिने बोलतात की माझ्या मोबाईलमध्ये मी इतकेच काढलेत, तरीही खूप छान वाटलं. आणि तुझे मनापासून धन्यवाद की तू तुझे फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवला आणि मला सोशल मीडियावरती टाकण्याचं परमिशन दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे तुम्हाला फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल की लग्नामध्ये एक आपला नऊवारीमधला लुक किती छान दिसतो. आणि हे असे असतील ना, मला वाटतं कस्टमर आपल्याकडे आवर्जून येतात, कारण
फोटो पाहिल्यानंतर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ह्याचा जो आहे ना रिप्लाय खूप वेगळा येतो. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नऊवारी शिवून घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरपोच नऊवारी आम्ही शिवून पाठवू ब्लाऊजसोबत.